आज सकाळी बाजारात गेले तेव्हा बाजारात अगदी सगळीकडे हिरवेगार आंबे पाहायला मिळाले आणि अशात आंबे मी घेणार नाही असं तर होणारच नाही. आंबे घेतले, मग काय घरी आली आणि चटपटीत आंब्याचं लोणचं बनवलं. कारण हे सीझनचं पहिलंच लोणचं मी बनवलेलं आहे. माझ्या घरी सर्वांना हे लोणचं खूप आवडलं. तर वाटलं की ही रेसिपी तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करावी, कारण अगदी झटपट बनणारं हे लोणचं आहे. चला तर मग आपण मिळून बनवूया आंब्याचं झटपट बनणारं चटपटीत लोणचं. आंब्याचं चटपटीत लोणचं बनविण्याकरिता मी 1 किलो आंबे घेतलेले आहेत. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. लोणच्याकरिता आंबे मी घरीच फोडून घेणार आहे. त्याकरिता माझ्याकडे ही आंबे फोडणी आहे. सर्वप्रथम आपण आंब्याचा हा देठाकडील भाग काढून घेऊ, कारण यामध्ये खूप तेल असतो म्हणून आपण याला लोणच्यात घालत नाही. बघा, आंब्याचा देठाकडचा भाग मी काढून घेतलेला आहे. आता या आंब्याच्या अगदी लहान लहान फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. जेवढ्या लहान किंवा मोठ्या फोडी तुम्हाला आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. आणि एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे, जर तुम्हाला आंब्याचं लोणचं आंब्याच्या गुठळी सहित करायचं असेल तर तुम्ही गुठळी सहितही करू शकता किंवा मग आंब्याच्या गुठळ्या काढून त्याचं लोणचं करू शकता. मी इथे आंब्याच्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता याच पद्धतीने मी सर्व आंबे फोडून घेत आहे. अवघ्या काही मिनिटातच सर्व आंबे फोडून झालेले आहेत. मी इथे 2 ताटं घेतलेली आहेत. या ताटांमध्ये या आंब्याच्या फोडी आपल्याला अशा पातळसर पसरवून ठेवायच्या आहेत. हे लोणचं आपण इन्स्टंट पद्धतीने बनवतो आहे, त्यामुळे या आंब्याच्या फोडी मी हळद आणि मीठ टाकून ठेवलेल्या नाहीयेत. याप्रमाणे 2 ताटांमध्ये मी या सर्व आंब्याच्या फोडी पसरवून ठेवलेल्या आहेत. याला 1 तास आपल्याला पंख्याच्या खाली सुकवायसाठी ठेवायचं आहे. हवं असेल तर तुम्ही 1 तास उन्हात सुद्धा ठेवू शकता. लोणच्यात घालण्याकरिता मी काही बेसिक मसाल्यांचा वापर करणार आहे. 4 मोठे चमचे बडीशेप घेतलेली आहे. मला लोणच्यात थोडा मसाला जास्त आवडतो, त्यामुळे मी बडीशेप थोडी जास्त घेतलेली आहे. 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे. 1 मोठा चमचा मेथ्या घेतलेला आहे. 1 लहान चमचा लवंग घेतलेली आहे. 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहे. 1 मोठा चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत. आता सर्व जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. मी हे लोणचं इन्स्टंट पद्धतीने बनवत आहे, त्यामुळे मसाले भाजून घेतलेले नाहीये, कच्चेच मसाले यामध्ये वाटणार आहे. असं मी का केलं आहे ते पुढे व्हिडिओत तुम्हाला कळेलच. आता हे सर्व मसाले आपण छान जाडसर वाटून घेऊ. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अगदी बारीक वाटलं तरी सुद्धा चालेल. बघा, मसाले याप्रमाणे छान जाडसर वाटून घेतलेले आहेत. चला आता वळूया पुढील कृतीकडे. आजचं हे आंब्याचं लोणचं मी एका मातीच्या कढईमध्ये बनवत आहे. या कढईमध्ये 1 कप मोहरीचं तेल मी घातलेलं आहे. तुम्हाला जर मोहरीचं तेल आवडत नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही तेलात हे लोणचं बनवू शकता. आता आपल्याला हे तेल छान तापवून घ्यायचं आहे. तेलाला छान वाफ येईपर्यंत आपल्याला याला तापवायचं आहे. उकळायचं वगैरे अजिबात नाहीये. तेल तापवायचं कारण हे असतं की जेव्हाही लोणच्यात आपण तेल घालतो ते जर आपण तापवून घातलं तर तेलातील कच्चेपणा जातो आणि लोणच्याची शेल्फ लाईफ सुद्धा वाढते. बघा, तेल छान तापलेलं आहे. यातून छान धूर येताना दिसतो आहे. आपल्याला तेल एवढंच तापवायचं आहे. आता गॅस बंद करून घेऊ व हे तेल कोमट होण्याकरिता ठेवून देऊ. काही मिनिटांमध्येच तेल आता हलकं कोमट झालेलं आहे. यामध्ये 1 लहान चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घालताना लक्षात ठेवायचं आहे की तेल खूप तापलेलं नसावं, थोडं कोमट असलेलं चालेल आपल्याला. यात लगेच आपण वाटून ठेवलेला मसाला आपण घालू. आता हा मसाला आपण या तेलात परतून घेऊ. तेल जर खूप तापलेलं असेल तर सर्व मसाले करपतील, म्हणून तेल खूप तापलेलं नसावं याची काळजी घ्यावी. सर्व मसाले छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण इतर मसाले घालू. 1 लहान चमचा हळद घालूया. 2 मोठे चमचे लाल मिरचीची पूड घालूया. लोणच्याला सुरेख रंग येण्याकरिता तुम्ही यामध्ये 1 चमचा बेडगी मिरचीची पूड सुद्धा घालू शकता. आता आपल्याला लोणच्यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे आपल्याला 50 ग्रॅम मिठाचा वापर करायचा आहे, म्हणजेच 5 मोठे चमचे मीठ यामध्ये मी घालणार आहे. मी इथे आयोडाइज मिठाचा वापर करते आहे. याऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करून सुद्धा हे लोणचं बनवू शकता. 5 चमचे मीठ मी लोणच्यात घातलेलं आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लोणच्यात मीठ घालताना अजिबात कंजूसी करायची नाही, कारण जर लोणच्यात मीठ कमी झालं तर लोणचं खराब होऊ शकतं. आता याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवून देऊ. आता हा लोणच्याचा मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. यामध्ये 1 चमचा साखर आपल्याला घालायची आहे. साखरऐवजी गुळाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. याने सुद्धा लोणच्याची चव खूप वाढते, तसेच लोणच्याची शेल्फ लाईफ सुद्धा वाढते. आता यामध्ये आपल्याला आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत.
आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हे लोणचं मी अगदी सीझनचं पहिलं लोणचं बनवलेलं आहे, त्यामुळे हे जास्त दिवस तर माझ्याकडे राहणार नाही, अगदी लगेच संपेल. तुम्ही जर हे लोणचं वर्षभर स्टोअर करण्याकरिता बनवत असाल, तर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. यामध्ये थोडं तेल तुम्हाला वाढवावं लागेल. अर्धा कप तेल पुन्हा घ्या, त्याला छान तापवा, पूर्णपणे थंड करा व मग लोणच्यात घाला. त्यामुळे काय होईल की लोणचं खराब होणार नाही व वर्षभर आरामात टिकेल. किंवा सुरुवातीलाच तुम्ही 1.5 कप तेलाचा वापर सुद्धा करू शकता. खूप सुरेख याचा रंग आलेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे लोणचं आता सुद्धा खाऊ शकता, परंतु आंब्याच्या फोडींमध्ये अजून मसाला मुरलेला नाहीये, त्यामुळे हे लोणचं आता तितकं चविष्ट लागणार नाही. त्यामुळे आपण याला 1 तास झाकून ठेवू. तुमच्या जवळ जर वेळ असेल तर तुम्ही याला रात्रभर झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खाणं सुरू करा. यावर आता मी एक जाळी ठेवते आणि याला 1 तासाकरिता झाकून ठेवते. 1 तास पूर्ण झालेला आहे. यावरची ही जाळी काढून घेऊ आणि हे लोणचं एका वाटीमध्ये काढून घेऊ. लोणचं सर्व्ह करतानाच्या क्लिप्स माझ्याकडून चुकून मिस झालेल्या आहेत, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला वाटीत काढलेलं लोणचंच दाखवते आहे. आता आपलं आंब्याचं अगदी चटपटीत लोणचं बनून तयार झालेलं आहे. हे लोणचं खूपच चविष्ट लागतं. आता जाणून घेऊया लोणचं स्टोअर करण्याच्या टिप्स. लोणचं स्टोअर करण्याकरिता नेहमी काचेची किंवा सिरेमिकची बरणीच वापरावी. बरणी स्वच्छ धुवून उन्हात ठेवावी. उन्हात ठेवल्यानंतर बरणी फार गरम होते. ही गरम झालेली बरणी पूर्णपणे थंड होऊ द्यावी. त्यानंतरच यात लोणचं भरावं. लोणचं भरताना सुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की बरणीच्या कडेपर्यंत लोणचं आपल्याला भरायचं नाहीये. त्यात थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे, जेणेकरून लोणचं जसजसं मुरेल तर हे तेल वर येईल आणि तेलासाठी आपल्याला थोडी जागा ठेवावी लागते. तुम्ही बघू शकता लोणच्याच्या बरणीला, त्याच्या कडांना हा मसाला लागलेला आहे. हा मसाला जर असाच लागलेला राहील तर यावर बुरशी चढू शकते. त्यामुळे एक स्वच्छ कापड किंवा टिश्यू पेपरने हा मसाला पूर्णपणे पुसून घ्या. लोणचं काढण्याकरिता नेहमी स्वच्छ चमच्याचाच वापर करा, हाताने लोणचं काढू नका. लोणच्याची बरणी नेहमी स्वच्छ व कोरड्या जागीच ठेवावी. लोणच्यातील तेल जेव्हाही संपेल तेव्हा थोडंसं तेल तापवून पूर्णपणे थंड करून लोणच्यात घाला, त्यामुळे सुद्धा लोणचं खराब होत नाही. लोणच्याच्या बरणीचं हे जे झाकण असतं याला सुद्धा स्वच्छ करूनच बरणीला लावा. या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत. जर तुम्ही यांचं पालन केलं तर तुमच्या हातचं लोणचं सुद्धा कधीही खराब होणार नाही, वर्षानुवर्ष चांगलं राहील. तुम्ही सुद्धा याप्रमाणे अगदी चटपटीत आंब्याचं लोणचं बनवा, खा व एन्जॉय करा. व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.